गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती इझी लर्निंगमध्ये. तर आता आपले 6पर्यंत क्वेश्चन आहेत ते पहिल्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत, पहिल्या पार्टमध्ये झालेले आहेत. आता जे 7 नंबरचा क्वेश्चन आहे त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 7 नंबरचा आधी क्वेश्चन आहे तो काय आहे तो वाचूया. कंपोज सिम्पल अँड शॉर्ट पोएम ऑन द गिवन टॉपिक्स. कंपोज सिम्पल अँड शॉर्ट पोएम म्हणजे आपल्याला काय करायचं, एक शॉर्ट पोएम ऑन द गिवन टॉपिक. हे जे टॉपिक्स आहेत रेन, नेचर, बर्ड्स, ट्री, याच्यावरती आपल्याला काय करायचे आहे, शॉर्ट पोयम तयार करायचे आहेत. तर बघूया आता आपण कशी पोयम तयार करू शकतो. आता सुरुवातीचं जे पोयम आहे ते आपण पाहणार आहोत. पहिली पोयम जो पहिला वर्ड आहे ते रेन. त्याच्यावरती आपल्याला पोयम पाहायची आहे. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, क्लाउड्स आर पासिंग बाय, फ्लॉवर्स ब्लूम विथ जॉय, रेन इज फन फॉर एव्हरी गर्ल अँड बॉय. आता नेक्स्ट जो वर्ड आहे तो वर्ड आहे नेचर. नेचरवरती आपल्याला पोयम तयार करायची आहे किंवा आपण पोयम सांगायचे आहे. नेचर इज ग्रीन, नेचर इज ब्राईट, नेचर इज ग्रीन, नेचर इज ब्राईट, बर्ड सिंग स्वीट्स अ लवली साईट, बर्ड सिंग स्वीट्स अ लवली साईट, असे आपण पोयम तयार करू शकतो. आणि आता पुढचा जे टॉपिक आहे तो आहे ट्री. ट्रीज आर ग्रीन, टॉल अँड ब्राईट, ट्रीज अँड ग्रीन, tall and bright, they give us shade, a lovely sight, they give us shade, a lovely sight. तर आपला क्वेश्चन नंबर आता 7 आहे तो झालेला आहे. कंपोज सिम्पल शॉर्ट अँड पोएम अँड गिवन द टॉपिक. आता पुढचा जो क्वेश्चन आहे, ॲड मोर वर्ड्स इन युअर वर्ड्स बँक युझिंग डिक्शनरी. ॲड मोर वर्ड्स इन युअर वर्ड बँक युझिंग डिक्शनरी. तुमची जी वर्ड बँक आहे त्याच्यातल्या डिक्शनरीमध्ये आपल्याला वर्ड्स आहेत ते ॲड करायचे आहेत. आता इथे काही फॉर्मॅट दिलेला आहे, नेमिंग वर्ड्स, ॲक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड. तर हे नेमिंग वर्ड आहे, ॲक्शन वर्ड आहे, डिस्क्रायबिंग वर्ड आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत, पण हे एकमेकांना को रिलेट नसणार आहेत. नेमिंग वर्डमध्ये आता जे रेन आणि सन दिलेलं आहे बघा, तर ते रेन आणि सन मध्ये इथे ॲक्शन वर्ड आहे फॉल आहे. आता रेन फॉल होतो ते ठीक आहे, पण डान्स हे कुठं रिलेट होतं आहे का रेन आणि सन? नाही. तर त्याचे आपल्याला एक्झाम्पल वेगळे लिहायचे आहेत. आता इकडे डिस्क्रायबिंग वर्ड आहे ब्राईट अँड सॉफ्ट. आता सन आहे ते ब्राईट आहे ठीक आहे, पण रेन सॉफ्ट असतं का? नाही आहे. तर हे त्याला को रिलेट वर्ड नाही आहेत, आपण वेगळे वर्ड आहेत ते शोधायचे आहेत. ठीक आहे. आता नेमिंग वर्ड म्हणजे काय, तर पर्टिक्युलर नेम असं आहे. नेम म्हणजे जेव्हा रेन येणार, सन येणार, स्टार येणार. आता आपण अजून एक्झाम्पल पाहणार आहोत. आता ॲक्शन वर्डमध्ये काय, ते एकदम सोपं आहे. ज्या गोष्टी आपण करतो ज्याच्या मागे ज्याच्या शेवटी ने लागतं, करणे, खाणे, पिणे, झोपणे, पडणे, उठणे, डान्स करणे किंवा नृत्य करणे, ज्याच्या मागे ने लागतो मराठीमध्ये त्याला ॲक्शन वर्ड म्हणतात. आपण यामध्ये काहीही लिहू शकतो. आपण पुढे एक्झाम्पल पाहणार आहोत. पुढे डिस्क्रायबिंग वर्ड ब्राईट, सॉफ्ट असे हे जे डिस्क्रायबिंग केले आहेत. अजून आपण वर्ड पाहणार आहोत. ब्युटिफुल हे कसे आहे, डिस्क्राईब करतो आपण, एक वर्णन करणे असं म्हणतात. तर त्याचेही वर्ड्स आपण पुढे पाहणार आहोत. तर ॲड मोर वर्ड्स इन युअर डिक्शनरी वर्ड बँक युझिंग डिक्शनरीचं इथे मी एक चार्ट केलेला आहे. पहिलं आहे ते नेमिंग वर्ड, दुसरं आहे ॲक्शन वर्ड, तिसरं आहे डिस्क्रायबिंग वर्ड. तर पहिल्या कॉलममध्ये मग जसं सांगितलं एक्झाम्पल दिलं आहे रेन आणि सन. मग अजून आपण कोणते नेमिंग वर्ड लिहू शकतो, तर रेनबो, स्काय, ट्री, रिव्हर, बर्ड, मून, स्टार हे काय होणार, आपले नेमिंग वर्ड होणार. आता पुढे ॲक्शन वर्ड आपल्याला पाहायचे आहेत. आता ॲक्शन वर्डमध्ये आहे फॉल्स, डान्स. इथे एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत. तर पुढचं आहे ग्रो, फ्लाय, रन, जम्प, सिंग, प्ले, स्विम. आता मगाशी जसं सांगितलं की ज्याच्या मागे ने लागतो त्याला ॲक्शन वर्ड म्हणतात. ज्या आपण गोष्टी करतो, जी कृती आपण करतो त्याला ॲक्शन वर्ड म्हणतात. ग्रो म्हणजे वाढणे, फ्लाय म्हणजे उडणे, रन म्हणजे धावणे, जम्प म्हणजे उड्या मारणे, सिंग म्हणजे गाणे गाणे, प्ले म्हणजे खेळणे, स्विम म्हणजे पोहणे. बघा सगळ्यांच्या मागे ने लागतोय म्हणजे हे ॲक्शन वर्ड आहेत असं ओळखायचं. हे एकदम इझी आहे. आता इथे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय आहे, आपल्याला वर्णन करायचं आहे. तर पहिलं इथे एक्झाम्पल आपल्याला मिळालेलं आहे ब्राईट, सॉफ्ट. पुढे आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड आपण यूज करू शकतो किंवा लिहू शकतो कलरफुल, रेनी पावसाळ्याचे दिवस होते, कलरफुल ते बटरफ्लाय खूप कलरफुल होतो, द बटरफ्लाय वॉज व्हेरी कलरफुल, रेनी द डे वॉज व्हेरी रेनी असं आपण डिस्क्राईब करतो. कूल दे आर व्हेरी कूल पर्सन्स, दे आर व्हेरी कूल पर्सन्स.
किंवा ही वॉज अ कूल बॉय. फ्रेश, द एअर वॉज फ्रेश, द एअर इज व्हेरी फ्रेश, असे आपण डिस्क्राईब करू शकतो. पुढचं आहे हॅपी. वी आर व्हेरी हॅपी फॉर द फर्स्ट डे ऑफ स्कूल. नंतर आहे टॉल. द ट्री इज व्हेरी टॉल. स्मॉल, स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान. हे काय आहे, एखाद्या गोष्टीचं आपण डिस्क्राईब करतो, वर्णन करतो, त्याला डिस्क्रायबिंग वर्ड असं म्हणतात. नेमिंग वर्ड, ॲक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड हे असे आपले झालेले आहेत. तर आता आपले जे फर्स्ट पोयम आहे याचे क्वेश्चन्स आन्सर आहेत ते आता पूर्ण झालेले आहेत. रेनबो आफ्टर रेन अशी आपल्या पोयमचं नाव होतं आणि सगळे क्वेश्चन्स झालेले आहेत. पार्ट 1मध्ये अर्धे क्वेश्चन्स आहेत आणि आता हे जे राहिलेले 7 आणि 8 नंबरचं क्वेश्चन आहे ते या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. आपण व्हिडिओ पहा, रिसाईट करा आणि छान इझी लर्निंग करा. थँक्यू.